Hello students, now we will see buffer solution. So what is mean by buffer solution? A buffer solution is a solution which resists drastic change in pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. बफर सोल्युशन म्हणजे नेमकं काय तर असं सोल्युशन विच रेझिस्ट चेंज इन पीएच म्हटलेले. रेझिस्ट चेंज इन पीएच म्हणजे त्याचं पीएच चेंज होत नाही. रेझिस्ट म्हणजे नकार देणे. चेंज इन पीएच, पण पीएच कधी चेंज होणार आहे व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. कारण की स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय तर H+ आयन्स ऍड केले तर H+ आयन्स ऍड केले की काय होणार आहे त्याची ऍसिडिटी वाढणार आहे. पण बफर सोल्युशन मध्ये जरी आपण स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा पाणी आपण ऍड केलं तरी सुद्धा त्याचा पीएच चेंज होत नाही. अशा सोल्युशनला काय म्हणायचंय बफर सोल्युशन. आता मुळातच आपण म्हणताना सोल्युशन म्हटलेले म्हणजे काय असणार आहे हे मिक्सचर असणार आहे दोन्हीचं. इथं हे सोल्युशन बफर सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये आपण ऍसिड किंवा बेस टाकलं तरी सुद्धा त्याचा पीएच चेंज होत नाही. मग इथं काही जादू आहे का सोल्युशन मध्ये तर नाही. इथं काय असणार आहे नेमकं तर त्याचं मेकॅनिझम पण आपल्याला नंतर बघायचंय की H+ आयन्स ऍड केल्यानंतर नेमकं काय होतं आणि OH- ऍड केल्यामुळं काय होतं आणि त्याचा पीएच चेंज का होत नाही. तर ते पाहण्याच्या आधी आपण या बफर सोल्युशनचे टाइप्स बघणार आहोत. तर इथं आपल्या पुस्तकामध्ये दोनच टाईप दिलेले आहेत, ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. न्यूट्रल बफर आपल्याला दिलेलं नाहीये. पण या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल आहे पहिला टाईप जो आहे तो आहे ऍसिडिक बफर. तर हे ऍसिडिक बफर जे आहे हे ऍसिडिक बफर कसं तयार झालेलं आहे तर ऍसिडिक बफर हे वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस या दोन सोल्युशनच्या कॉम्बिनेशननं हे ऍसिडिक बफर तयार झालेले. थोडक्यात काय तर ऍसिडिक बफर इज ए सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कारण की बघा CH3COH हे एक्झाम्पल कशाचं आहे वीक ऍसिडचं आहे आणि हा जो सॉल्ट आहे CH3CONA तुम्ही सांगायचं आता हा सॉल्ट जो आहे याचा टाईप कुठला आहे कसं ओळखायचं म्हणून सांगितलंय तर CH3CONA. या ठिकाणी आपण H2O बरोबर हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार होते CH3COOH आणि NaOH आणि NaOH काय आहे स्ट्रॉंग बेस आहे आणि CH3COOH जे आहे तो वीक ऍसिड आहे. म्हणजे काय आहे हा सॉल्ट कशाचा आहे तर इट इज ए सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि म्हणून इथं ऍसिडिक बफर कंटेनिंग वीक ऍसिड आणि ह्या वीक ऍसिडचा तो सॉल्ट आहे. इथं CH3COH इथं जे ऍसिड असेल त्याचाच सॉल्ट इथं घ्यायचा आहे. इथं NH4Cl हा सॉल्ट घेऊन चालणार नाही. इथं जो ऍसिड आहे त्याच्यापासून तयार झालेला सॉल्ट जो आहे म्हणजे इथं CH3COOH आहे हा काय आहे वीक ऍसिड आणि ह्याचं सॉल्ट आहे. याचं सॉल्ट काय आहे तर CH3CONH4 पण आहे. पण आपल्याला ते घेऊन चालेल का नाही कारण की आपण काय सांगितलंय सॉल्ट कसं आहे तर इट इज ए सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. म्हणजे इथं जो Na आहे त्याच्यापासून तयार होतं NaOH आणि म्हणून CH3COOH + CH3CONA. लक्षात येतंय या दोन सोल्युशनचं आपण मिक्सचर घेतलं तर तयार होणारं जे सोल्युशन असतं ते काय असतं ऍसिडिक सोल्युशन असतं.
आता जर का आपल्याला ह्या सोल्युशनचा पीएच काढायचा असेल, या ॲसिडिक बफर सोल्युशनचा पीएच काढायचा असेल, तर फॉर्म्युला काय आहे, तर पीएच इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन खरं तर आपल्याला डिराईव्ह पण करता येतं, पण आपल्या सिलेबसमध्ये हे नाही आहे, त्याच्यामुळे आपण फक्त इक्वेशन बघायचंय. तर पीएच म्हणजे माहिती आहे तुम्हाला. आता पीकेए म्हणजे काय, तर पीकेए कसा काढायचा, तर पीकेए इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 के. आणि के म्हणजे काय आहे, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर का के माहिती असेल तर आपल्याला पीकेए ची व्हॅल्यू काढता येते, आणि पीकेए ची व्हॅल्यूवरून आपल्याला पीएच पण काढता येतो. तर हा जो फॉर्म्युला आहे, पीएच इज इक्वल टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला म्हणायचे हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. काय म्हणायचंय, हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलेलं आहे ते इक्वेशनचं नाव. त्याच्यानंतर दुसरा टाईप बेसिक बफर. आता हे बेसिक बफर कसं तयार झालंय, तर इट इज ए सोल्युशन कंटेनिंग वीक बेस. बेसिक आहे, जो टाईप आहे तो बेस कसा पाहिजे, वीक पाहिजे. मग बेसिक बफर मध्ये सोल्युशन कोणकोणते आहेत, तर वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. आता बघा एक्झाम्पल काय दिलंय बघा बरं, तर NH4OH. NH4OH हा काय आहे, वीक बेस आहे. तुम्हाला तेवढ्यासाठी सांगितलं होतं स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, आणि वीक ऍसिड आणि वीक बेस हे लक्षात ठेवा. तर NH4OH हा वीक बेस आहे. आता याचाच सॉल्ट घ्यायचा. याचा सॉल्ट कोणता आहे, तर NH4OH पासून किंवा NH4 प्लस असलेला सॉल्ट कुठला आहे, NH4Cl. इथे NaCl घ्यायचं नाही, किंवा NH4Cl घेतलंय आपण, म्हणजे हा NH4OH चा सॉल्ट आहे. लक्षात येत आहे, जो बेस आहे त्याचा सॉल्ट पाहिजे, म्हणजे NH4 कॉमन पाहिजे. लक्षात येत आहे. तर बेसिक बफर इज ए सोल्युशन कंटेनिंग वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. इथं पण आपल्याला काय करायचंय, तर या सोल्युशनचा पीओएच काढायचा असेल तर फॉर्म्युला सांगितलेला आहे त्यांनी, पीओएच इज इक्वल टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. माहिती आहे तुम्हाला, स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन असा करतो. आणि पीकेबी म्हणजे काय, तर पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी, आणि केबी इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. मग जर का आपल्याला केबी माहिती असेल तर आपल्याला पीकेबी पण काढता येतो. तर हे पण जे इक्वेशन आहे पीओएच, या इक्वेशनला काय म्हणायचंय, हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. हे जे दोन्ही इक्वेशन आहेत पीएच आणि पीओएच काढायची, या दोन्हीला म्हणायचंय हेंडरसन हॅसेलबल्च इक्वेशन. लक्षात आलं. तर वफर म्हणजे काय आणि त्याचे दोन टाईप. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, ऍसिडिक बफर. तर ऍसिडिक बफर जे आहेत मगाशी आपण पाहिलं, ऍसिडिक बफर कशापासून तयार झालंय, तर CH3COOH इज अ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. CH3COOH हा वीक ऍसिड आहे आणि त्याचं सॉल्ट हा कसा पाहिजे, तर स्ट्रॉंग बेस पाहिजे, म्हणजे CH3COOH प्लस CH3COONA.
इथं Na घेतलाय म्हणजे NaOH तयार होते, म्हणजे हा स्ट्रॉंग बेस आहे. नेहमी या ठिकाणी इथं जो वीक ऍसिड आहे CH3COH त्याचाच सॉल्ट पाहिजे. म्हणजे इथं CH3CO जे आहे तसंच इथं पण काय पाहिजे, कॉमन पाहिजे CH3CO. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्याचाच सॉल्ट घ्यायचा आहे, इथं दुसरा सॉल्ट घ्यायचा नाही. तर हा सॉल्ट असल्यामुळे काय होतंय, तर CH3CONA इज ए स्ट्रॉंग and therefore म्हणजे strong that is it is a salt and it dissociates as CH3CO minus plus Na plus. आता जर का आपण त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड टाकलं म्हणजेच H प्लस आयन्स जर का टाकले तर काय व्हायला पाहिजे, त्याचं पीएच चेंज व्हायला पाहिजे. पण बफरमध्ये H प्लस आयन्स टाकल्यामुळे त्याचा पीएच चेंज होत नाही. मग नेमकं काय होतं, तो H प्लस आयन्स कुठे जातो, तर या ठिकाणी हा जो H प्लस आपण ऍड केलेला आहे, एक्स्ट्रा ऍड केलेला आहे, हा CH3CO मायनस म्हणजेच ऍसिटेट आयन बरोबर कंबाईन होतो. हा ऍसिटेट आयन कुठून आला, तर ह्या सॉल्ट मधला. आपण वर रिॲक्शन लिहिलेली आहे, सॉल्ट गिव्स CH3CO मायनस आणि Na प्लस. मग हा जो आयन आहे ऍसिटेट आयन सॉल्ट मधला, त्या ऍसिटेट आयन बरोबर हा H प्लस कंबाईन होतो आणि इथं काय तयार होतंय, CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड तयार होते, विच इज अनडिसोसिएटेड. हे अनडिसोसिएटेड असतं, म्हणजे आपण इथे सिंगल एरो तेवढ्यासाठी लिहिलेलं आहे. ज्यावेळेला H प्लस ऍड केला जातो, एक्स्ट्रा H प्लस, त्यावेळेला तो ऍसिटेट आयन बरोबर कंबाईन होऊन अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिड इज फॉर्म. लक्षात येतंय, म्हणजे H प्लस आपल्याला फ्री फॉर्म मध्ये दिसत नाही. जर का तो H प्लस फ्री फॉर्म मध्ये असेल तरच काय होतं, आपल्याला त्याचा पीएच चेंज होतो. पण झाला का चेंज, नाही. जो H प्लस आपण कंबाईन केला होता, जो एक्स्ट्रा ऍसिड टाकलं होतं, त्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट, स्ट्रॉंग बेस इज ऍडेड. जर का आपण बफरमध्ये बेस टाकला म्हणजेच OH मायनस ची ऍडिशन केली तर काय होणार आहे, तर OH मायनस अँड CH3COOH. आता हा CH3COOH यांची रिॲक्शन होते. हा CH3COOH कुठून आला, तर आपण CH3COOH इज ए वीक ऍसिड घेतलेलं होतं. म्हणजे इथं वरच्या ऍसिड H प्लस टाकतो तेव्हा या सॉल्ट मधला हा ऍसिटेट आयन असतो आणि जेव्हा OH मायनस ऍडिशन केली जाते तेव्हा ह्या वीक ऍसिड मधची रिॲक्शन होते आणि काय तयार होतंय, तर CH3CO मायनस प्लस H2O म्हणजे हा ऍसिटेट आयन तयार होतोय आणि इथं वॉटर मॉलिक्यूल. आता वॉटर मॉलिक्यूल जो आहे त्याचा पीएच कसा असतो, तो न्यूट्रल असतो, त्याचा पीएच 7 असतो. म्हणजे थोडक्यात जर का आपण OH मायनस ची ऍडिशन केली तर तो या CH3COOH बरोबर कंबाईन होऊन तिथं ऍसिटेट आयन आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे OH मायनस फ्री फॉर्म मध्ये आहे का, नाहीये. याचाच अर्थ इथं हे न्यूट्रल तयार होतं. म्हणजेच जरी आपण त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं किंवा बेस टाकलं बफरमध्ये, किंवा आपण त्या सोल्युशनमध्ये वॉटर ऍड केलं म्हणजे सोल्युशन डायल्यूट केलं, तरी सुद्धा त्याचा पीएच हा चेंज होत नाही. लक्षात येतंय, पीएच जो आहे तो बफर सोल्युशनचा चेंज होत नाही. आपण ऍसिडिक बफर किंवा बेसिक बफर असू दे, याचा पीएच जो आहे तो कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी ऍसिडिक पीएच असू दे किंवा बेसिक असेल तर त्याचा अल्कलाइन पीएच हा मेंटेन करण्यासाठीच आपण बफर सोल्युशन तयार करत असतो. लक्षात आलं, अंडरस्टँड. आता नेक्स्ट आपण थोडक्यात बघूया प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या. आता तुम्हाला डेफिनेशन आणि मेकॅनिझम हे दोन्ही सांगितलेले, त्याच्यावरून तुम्ही बफर सोल्युशनच्या प्रॉपर्टीज काय सांगू शकाल, तर पहिली प्रॉपर्टी आहे बफर सोल्युशन, द पीएच ऑफ द बफर सोल्युशन रिमेन्स कॉन्स्टंट ऑन डायल्युशन. या ठिकाणी बफर सोल्युशनचा पीएच जो आहे तो कॉन्स्टंट असतो, डज नॉट चेंज.
कधी ऑन डायल्युशन, म्हणजे जरी आपण त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं तरी सुद्धा त्याचा पीएच हा चेंज होत नाही. किंवा मगाशी आपण मेकॅनिझम मध्ये पाहिलं, म्हणजे या ठिकाणी बफर ऍक्शन मध्ये पाहिलं तसं बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड ऑर स्ट्रॉंग बेस, म्हणजे एच प्लस आणि OH मायनस ची ऍडिशन केली तरी सुद्धा त्याचा पीएच जो आहे तो चेंज होत नाही बाय ऍडिशन ऑफ H प्लस स्ट्रॉंग ऍसिड ऑर स्ट्रॉंग बेस. आणि तिसरी काय प्रॉपर्टी आहे तर वेन इट इज केप्ट फॉर ए लॉंग टाइम, म्हणजे बफर सोल्युशन हे जरी लॉंग टाइम, म्हणजेच जर का आपण बफर सोल्युशन आज तयार केले आणि 1 महिन्यानं जर का आपण ते वापरलं तरी सुद्धा त्याचा पीएच जो आहे तो चेंज होत नाही, इट रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या झाल्या त्याच्या 3 प्रॉपर्टीज. काय तर पहिली प्रॉपर्टी काय सांगता येईल, द पीएच डज नॉट चेंज ऑन डायल्युशन. दुसरं, पीएच रिमेन्स कॉन्स्टंट बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड ऑर स्ट्रॉंग बेस. आणि तिसरं काय, द पीएच रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन इट इज केप्ट फॉर ए लॉंग टाइम. लक्षात आलं. तर बफर सोल्युशन म्हणजे काय, बफरमध्ये त्याचे टाइप्स ऑफ बफर, ऍसिडिक बफर, बेसिक बफर. आणि इथं आपल्याला फक्त बफर ऍक्शनमध्ये आपण ऍसिडिक बफर पाहिलेलं आहे, आपल्याला एवढंच अभ्यासात आहे, त्याच्यामुळे आपण फक्त ऍसिडिक बफरचं मेकॅनिझम किंवा बफर ऍक्शन बघितलेली आहे. आणि नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ बफर. तर लक्षात आलं, ठीक आहे. ओके, थँक्यू.